भगवान श्री विष्णू एकदा त्यांच्या शेषनागावर विश्राम करत होते तेव्हा गरुड तेथे आला आणि काही खूप दिवसांपासून गरुडाला एक प्रश्न सतावत असतो, तो म्हणजे मृत्यूनंतर देखील मनुष्य त्याच्या घरी परत का जातो. हा प्रश्न घेऊन तो श्रीहरी विष्णूंकडे येतो आणि श्रीहरी विष्णूंना या शंकेचं निरसन करा अशी विनंती करतो. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू गरुडाला अतिशय सोप्या भाषेत गरुडाच्या प्रश्नाचं निरसन करतात. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे गरुडा, तू विचारलेला हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो गूढ आणि खोल अर्थाने भरलेला आहे. सर्व आत्म्यांचं जीवन इच्छा, निवृत्ती, समाधान, मानसिक व धार्मिक अवस्था यावर अवलंबून असतं. या रहस्यमय माहितीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोणकोणत्या अलौकिक घटना घडतात, शरीर मृत्यूला कसे स्वीकारते आणि मृत्यूपूर्वी कोणते सूक्ष्म संकेत आपल्याला दिसायला लागतात. तर आत्मा शरीरातून कधी बाहेर पडतो आणि तिला कळत नाही की तो आत्मा शरीरापासून वेगळा झालेला आहे. कुटुंबात चालू असलेला विलाप आणि शोकविरहाची वेदना आत्म्याच्या चेतनमनावर काय प्रभाव टाकते, हे सर्व समजून घेणं ही केवळ माहिती नव्हे तर आत्मचैतन्याची सुरुवात आहे. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी या दिव्य प्रवासाच्या सन्मान म्हणून या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा. चला तर मग करूया अदृश्य प्रवासाला सुरुवात. शेवटपासून म्हणजेच मृत्यूपासून. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मामध्ये 18 महापुराणं आहेत. त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुड पुराण. हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या रहस्यमय प्रवासाचे वर्णन करतो असं नाही, तर आत्म्याची अंतिम वेदना, तिची दिव्यता आणि कर्माचे परिणामही उलगडवून दाखवतो. या ग्रंथात सुमारे 19,000 श्लोकांच्या माध्यमातून भगवान विष्णूंनी आपल्या वाहन गरुडाला ते परम रहस्य सांगितलं आहे, जे आत्म्याच्या मृत्यूनंतर अवस्थांवर प्रकाश टाकतं. प्राचीन मान्यतेनुसार गरुड पुराणाचे श्रवण केवळ मृतात्म्याला शांती व मोक्ष प्राप्त करून देत नाही, तर त्या आत्म्याच्या कुटुंबियांना एक आध्यात्मिक जागृती, मानसिक समतोल आणि एक गोड अनुभूती प्राप्त होते. या ग्रंथात सांगितलं आहे की मृत्यूच्या काही काळ आधी माणसाला काही सूक्ष्म संकेत जाणवू लागतात. तर जसं एखादी दिव्यशक्ती त्याला हाक मारत असते, पूर्वजांचे दर्शन होणे किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणे, की शरीर हळूहळू शिथिल होऊ लागतं. बघा, थंडी सर्वप्रथम पायापासून सुरू होते, हळूहळू ती डोक्यापर्यंत पोहोचते. श्वासोच्छ्वासाची वेळही असामान्य होते, कधी जलद कधी मंद. काही वेळा मृत्यूच्या अगदी काही क्षण आधी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येतं, जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे. जेव्हा जीवनाची ज्योत विझते तेव्हा आत्मऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो, पण त्याला हे कळत नाही की आता शरीरापासून आपण वेगळे झाले आहोत. ज्यांचं शुभकर्म असतं त्यांचा आत्मा सहजतेने शरीर सोडतो, पण त्यांच्या पापाचं प्रमाण जास्त असेल त्यांच्यासाठी हा क्षण खूप दुःखदायक व कलेशदायक ठरतो. आत्मा बाहेर पडल्यावर शरीर शांत आणि थंड होऊन जातं, पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो. तो म्हणतो की मी जिवंत आहे, पण कोणी मला का बघत नाही. तो आपल्याच आप्तजांना म्हणतो की त्यांच्याशी बोलतो, पण त्याचा आवाज शून्यात विरून जातो. त्याला वाटतं जणू काही तो स्वप्न बघत आहे, पण ते स्वप्न नसतं, तर ते त्याच्या चैतन्याची एक नवीन अवस्था असते. जेव्हा घरात रडण्याचा, हंबरडाचा आवाज घुमतो तेव्हा आत्मा त्यांना थांबवायला बघतो. तो सांगू पाहतो की मी इथेच आहे, पण तो बोलू शकत नाही. तो फक्त हवेच्या लाटांमध्ये थरथरतो. काही आत्मा अस्वस्थ होतात, वेदना तडफडतात, त्यामुळं हवेमध्ये हलू लागतात आणि दरवाजा आपटू लागतात आणि तो आत्मा स्वप्नात येऊन आप्तजांना दिसू लागतात. हे दृश्य केवळ एक पौराणिक संकल्पना नाही, तर आपल्या संस्कृतीतील
मृत्यूनंतरच्या प्रवासावरची एक गंभीर आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणारी आध्यात्मिक समज आहे. एक संदेश घेऊन आत्मा असा नेतो की तिला शांती मिळावी. हे रहस्य फक्त मृत्यूचं नाही, तर जीवनाच्या गोड आणि खोल अर्थाचा संकेत कोणता आहे. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, यमदूत कधी आणि कसे येतात. मृत्यूच्या काही वेळानंतर आत्मा एक वेगळी हालचाल अनुभवतो. त्याला अचानक जाणवू लागतं की काही अदृश्य, सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहेत. पण आत्मा पुण्यवान असेल तर दिव्य तेजाने भरलेले देवदूत त्याला सन्मानपूर्वक स्वर्गाकडे नेण्यास येतात. पण जर तिचं कर्म अंधारमय पापाने भरलेलं असेल, पापाचा घडा भरला असेल, तर मात्र भयंकर यमदूत येतात. त्यात मला पकडून त्याच्या भय आणि किंचाळांनी भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात. पण ही यात्रा इथं संपत नाही. सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवला जातो. प्रत्येक पुण्यकर्म त्याच्या चेतन समाधान, आधार आणि प्रकाशाचे ज्योत पेटवतो, तर प्रत्येक पापकर्म भीती आणि पश्चातापाने व्यापून टाकतो. यामुळे हळूच सांगतात, आता तुझा या मनुष्य लोकातील वेळ संपला आहे. भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडा, आता जाणून घेऊया तो गूढ काळ जो आत्मा मृत्यूनंतरच्या 13 दिवसांपर्यंत अनुभवतो. गरुड पुराण सांगतं की मृत्यूनंतर आत्मा अजून 13 दिवस या लोकातच राहतो. पण ती स्थिती सामान्य नसते. तो गूढ आणि अदृश्य प्रवासाचा प्रारंभ असतो. पहिले 3 दिवस हे भ्रममोह आणि अज्ञानाचे दिवस असतात. आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारत नाही. ते आपल्या घरातच भटकत राहतं. आपल्या प्रियजनांना बोलावण्याचा प्रयत्न करतो. आत्म्याला वाटतं की आपल्या प्रियजनांना बोलून आपण समजून सांगावं की मी इथेच आहे, पण त्याचा आवाज मात्र कोणालाच ऐकू जात नाही. जर मृत्यू वेदनादायक, दुःख किंवा हिंसक असेल तर आत्मा अस्वस्थतेने, वेदनांनी आणि गोंधळाने भरून जातो. 4थ्या ते 10व्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते. त्याला समजतं की आता तो शरीराचा भाग राहिलेला नाहीये. जर कुटुंबाने धार्मिक विधी नियमानुसार क्रिया केल्या असतील तर आत्म्याला थोडा आराम मिळतो. पण ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या अशांत आणि अस्थिर राहतात. 11व्या आणि 13व्या दिवशी आत्म्याच्या निरोपाचा काळ येतो. त्यावेळी पिंडदान आणि श्राद्ध या कर्मामुळं आत्म्याला पुढील लोकाचे दरवाजे उघडतात. ज्या व्यक्तींनी जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेले असते त्यांना देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात. पण ज्यांच्यावर पापाचं ओझं असतं त्याला यमदूत नरकात घेऊन जातात. आता पाहूया आत्मा संकेत कसे देतो. जेव्हा आपली एखादी व्यक्ती आत्मा मोहात अडकलेली असते तेव्हा ती अनेक रहस्यमय आपल्याला संकेत देत असते. जसं की स्वप्नात येणे, घरात अचानक अदृश्य सुगंध पसरवणे, दिवे आपोआप लागणे किंवा दिवे अचानक विझणे, थंड वाऱ्याचा झोत जाणवणे, विशेष सुगंधित वास येणे, हे सर्व आत्म्याशी मोहन हे असू शकतं. गरुड पुराण सांगतं की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडतो, पण त्याची चेतना टिकून राहते. ती बघू शकते, ऐकू शकते, पण बोलू शकत नाही, कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव उरत नाहीत. पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा अपमान न बोलता संवाद साधता. कधी ते स्वप्नामध्ये येतात, कधी कोणता दिव्य सुगंध जाणवतो, कधी घरातील उपकरणे आपोआप बंद होतात किंवा सुरू होतात. हे सर्व आत्म्याचे मोहक संकेत असतात. मोक्षप्राप्त आत्मा परमात्म्यात विलीन होतो आणि पुन्हा परत येत नाही. जो आत्मा स्वर्ग किंवा नरकात जातो तो आपल्या कर्माचे फळ भोगतो आणि पृथ्वीवरही व्यवहारात सहभागी होत नाही. मात्र ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या आत्मा इथंच भटकत राहतात. त्या कधीकधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात. गरुड पुराण सांगतं की आपले पूर्वज पितृलोकात वास करतात आणि जेव्हा त्यांच्या वंशजांकडून श्रद्धेने तर्पण किंवा श्राद्ध केलं जातं तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. जर कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर पितरांचा आत्मा काही संकेत देतो, कधी स्वप्न, कधी अंतर्मनातून. जर एखादी दिव्यगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल तर समजा की आपल्याला काही संकेत द्यायचा आहे.
प्रयत्न करत आहे. गरुड पुराणानुसार हे स्वप्न किंवा योगायोग नसतो, तर एक सूक्ष्म संदेश असतो. अनेकदा लोक सांगतात की ते अचानक एखाद्या अपघात होताना वाचलो किंवा त्यांना वाटलं की एखादी अदृश्य शक्ती त्यांच्यासोबत आहे. ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांची आत्मा असते, जी संकट काळात आपली रक्षा करते. जेव्हा घरात श्राद्ध, पिंडदान किंवा धार्मिक पठण होतं तेव्हा आत्मा प्रसन्न होतो आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी कुटुंबाला मानसिक शांती आणि सुरक्षा, समृद्धी प्रदान करते. आत्मा कधीच स्वप्नात किंवा कधी विचारात तर कधी तुम्ही अभ्यासाच्या माध्यमातून आपले निर्णय प्रभावित करताना हा एक सूक्ष्म संवाद असतो, ज्यात प्रेम, इशारा आणि आशीर्वाद लपलेले असतात. आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्राद्ध आणि पिंडदान करतो आणि हे करणं आवश्यक असतं. तर भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, यावेळी गरुड पुराणातील पितृस्तोत्र आणि महामृत्युंजय मंत्र याचे पठण करा असे सांगतात. गरुडाला त्याचे उत्तर मिळते. गरजूंना अन्नदान आणि दान द्या. यामुळं पितृ आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबाचं रक्षण करतात. पण ज्या आत्मा संपूर्ण इच्छांमध्ये अडकलेल्या असतात त्या कधीकधी अडथळा बनवू शकतात. त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजा अवश्य करा, दान आणि मंत्र जप अवश्य करा. मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, जेव्हा तुमचं आयुष्य डगमगत असतं तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत असते, की ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजांच्या आत्मा असते किंवा कधी ईश्वराचा संकेत असतो, तर कधी तुमच्या पुण्यकर्माची कधीकधी तीच पावती असू शकते. जर तुम्हाला अशा प्रकारची अनुभूती कधी तुम्हाला आली असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. मित्रांनो, चला तर आज आपण जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेत असतो, आईचा, मुलाचा की पतीपत्नीचा? हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोलही आहे. याचं उत्तर आपल्याला गरुड पुराणात व ब्रह्मवैवर्त पुराणात मिळतं. आत्मा जागृती संबंधित आत्मा कोणाचा शोध घेतो, तर आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी तिच्या नात्याचा शोध घेत असतो. म्हणजे ज्या नात्याशी तिच्या सर्वाधिक मोह, प्रेम किंवा अधुरी भावना जोडलेली असते आत्म्याची. जर आईबद्दल खूप प्रेम, काळजी किंवा चिंता किंवा अपूर्ण भावना राहिल्या असतील तर आत्मा आईचा शोध घेत असतो. जर मुलांप्रती अपूर्ण प्रेम, काळजी आणि कोमल भावना असतील तर आत्मा मुलांच्या आजूबाजूला भटकत असतो. जर पती पत्नीमध्ये खूप गहिरं प्रेम, अपूर्ण सहभाग किंवा प्रचंड ओढ राहिलेलं असेल तर आत्मा त्या जीवनसाथीचा शोध घेत असतो. आत्मा नात्याच्या नावाने नव्हे तर भावनेने ओढला जातो. मृत्यूनंतर आत्म्याला कोणताही नाव, पद, ओळख लागत नाही. ते केवळ एक भावना, एक ऊर्जा स्वरूप असतं. ती त्या व्यक्तीकडेच खेचली जाते ऊर्जा जिच्याशी तिचा सर्वात मोठा संकल्प किंवा मोह अथवा अधुरी अतूट अशी भावना जोडलेली असते. गरुड पुराण काय सांगतं, तर गरुड पुराणात आत्मा मृत्यूनंतर 13 दिवसापर्यंत आपल्या प्रियजनांमध्ये राहतो. तो कधी आईकडे, कधी पती पत्नीच्या जवळ, कधी मुलांकडे. ज्या ज्या जागी तिच्या आठवणी आहेत तिथे ती भटकत राहते. पण शेवटी त्या जागी किंवा त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिथं तिचं मन आत्म्याचं सर्वाधिक अडकलेलं असतं. या उदाहरणावरून समजून घेऊया. एक आई जी आहे ती आपल्या लहान मुलांना सोडून गेली असेल तर तिची आत्मा वारंवार त्या मुलाच्या स्वप्नामध्ये प्रकट होऊ शकते. हे पत्नी ज्या आपल्या पतीची सेवा करू इच्छित होती ना, पण वेळीपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असेल तर तो आत्मा पतीच्या दुःखाला जाणवतो आणि त्याच्या वेदना अनुभवतो सुद्धा. एक मुलगा आयुष्यभर आईच्या मायेचा शोध घेत होता. त्याचा मृत्यू नंतर आत्मा आईच्या शोधात असतो बघा. तर त्याच्यानंतर बघा, निष्कर्ष म्हणजे मृत्यूनंतर आत्मा आई, मुलं किंवा पती पत्नी यापैकी त्याच व्यक्तीकडे खेचला जातो जिच्याची तिचा सर्वात खोल भावना, प्रेम, मोह, दुःख किंवा अधुरी इच्छा जोडलेली असते. जिथं भावना खोल असतात तिथंच आत्मा खेचला जातो, नाते कोणतेही असो. मग मित्रांनो, जरी ही आत्म्याची गूढ भावनिक यात्रा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की अशाच दिव्य सत्यांनी तुमचं जीवन प्रकाशमय व्हावं तर प्रेमाने बोला जय श्री स्वामी समर्थ. तसंच
असेच आध्यात्मिक आणि मनाला स्पर्श करणारे व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे।